आजच्या डिजिटल युगामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणात क्रांती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एका क्लिकमध्ये आपण कुठलाही व्हिडिओ एडिट करू शकतो। एका कमांड आपण दिली तर आपल्याला कुठलाही फोटो एडिट करून मिळू शकतो। आणि एआयच्या मार्फत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या अत्याधुनिक या गोष्टी आहेत ज्या डिजिटल क्रांतीमध्ये आपण पाहायला मिळतात, दररोजच्या आपल्या जीवनामध्ये देखील आहेत। मात्र याचा गैरफायदा देखील मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला याचा आपल्याला नेहमी कानावर येतं। आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा सायबर प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। एका वरिष्ठ नागरिक म्हणजे एका वयोवृद्ध नागरिकाला तब्बल 1 नाही 2 नाही तर 4,43,000 रुपयाचा गंडा घातलेल्याचं पाहायला मिळते। नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुण्यामधील कर्वेनगर परिसरामध्ये 30 जुलै रोजी मोबाईलवर सायबर चोरट्यांचा संपर्क साधला आणि आम्ही मतदार यादीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे आणि तुम्ही तुमचे जे अर्ज भरलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं तफावत झालेली आहे, चूक झालेली आहे असं सांगून त्या ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करण्यात आला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक डमी फॉर्म तयार केला होता आणि हा डमी फॉर्म त्यांनी APK फाईलमध्ये त्या नागरिकाच्या मोबाईलवरती पाठवला आणि त्यांना सांगितलं की ही जी फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचे जे यामध्ये जे डिटेल्स आहेत ते भरा आणि याची केवळ शुल्क जे आहे ते फक्त 5 रुपये शुल्क आहे। आणि असं म्हणून मग त्या नागरिकाला थोडा त्यांच्यावरती विश्वास बसला आणि त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी हे जो फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला आहे आणि यामध्ये तुमच्या बँक डिटेल्स ज्या आहेत त्या देखील तुम्हाला भरायच्या आहेत त्यांनी असं देखील सांगितलं। त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा जो फॉर्म आहे तो देखील भरला आणि एकंदरीत फॉर्म भरल्याच्या नंतर मात्र काही वेळामध्ये त्यांना एक मेसेज आला की तुमच्या खात्यातून पैसे डिडक्ट झालेले आहेत, तुमच्या खात्यातले जे पैसे आहेत ते सगळे गेलेले आहेत। त्यांना हे हा मेसेज पाहिल्याच्या नंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना यावेळी कळालं की आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे आणि त्यांनी तात्काळ अलंकार पोलीस स्टेशन गाठलं आणि यानंतर त्यांच्यासोबत झालेली जी हकीकत आहे ती पोलिसांच्या समोर मांडली आणि पोलिसांना त्यावेळेस कळालं की यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी सायबर सेलशी कॉन्टॅक्ट साधला आणि गुन्हा नोंदवून रजिस्टर करण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर सायबरचे गुन्हे हे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाहायला मिळतात, कारण त्यांचे जे टार्गेट आहे ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्ही देखील ज्यावेळेस तुमच्या फोनवरती मोबाईलवरती एखादी अनोळखी लिंक येते तर ती देखील तुम्ही डायरेक्ट ओपन करू नये असं देखील सायबरच्या वतीने देखील सांगण्यात आलेलं आहे, सायबर सेलच्या वतीने। कारण त्या लिंकमधून तुम्ही तुमचा डेटा जो आहे, ज्या परमिशन्स आहेत तुम्ही कधी गडबडीमध्ये अलाउ करून टाकता आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या ज्या सगळ्या परमिशन्स आहेत, ॲपच्या ज्या परमिशन्स आहेत त्या देखील त्या समोरच्या व्यक्तीला अप्रूव्ह देतात आणि त्यानंतर तो घरबसल्या तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून तुमचा मोबाईल असेल, तुमच्या मोबाईलतील खाते अकाउंट असतील तो सगळं स्वतः ऑपरेट करतो। आणि या प्रकरणामध्ये देखील ज्यावेळी जो सायबर चोर होता त्यांनी ज्यावेळेस हा फॉर्म भरला आणि ती APK फाईल सेंड केली आणि त्यांनी भरल्याच्या नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये जी संपूर्ण रक्कम होती ती एका दुसऱ्या अकाउंटवरती वळवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता या प्रकरणाचा पोलीस तपास देखील करत आहेत। मात्र नक्की आहे की कुठल्याही अनोळखी नंबरवरनं तुम्हाला फोन आला, कॉल आला, व्हॉट्सअपवरती मेसेज आला तर अशा वेळी कुठल्याही लोकाला प्रतिसाद देऊ नका आणि बँकेच्या जर तुमच्या डिटेल्स मागत असतील तर त्या देखील कोणालाही शेअर करू नका आणि मुख्य म्हणजे या APK फाईल्स ज्या असतात यांना देखील कधीही प्रतिसाद देऊ नका। आता नेमक्या प्रकरणामध्ये अजून काय समोर पाहायला मिळतं, हे जे चोर आहेत ते देखील आता पकडले जातात का आणि सायबर पोलिसांचा देखील यामध्ये तपास देखील सुरू असल्याचं आता सध्या पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडिक, पुणे।